पुढे बातमी आता सोलापूरमधून आहे। सोलापुरातील सीना नदीमध्ये 1,40,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। विसर्ग वाढवल्याने सीना नदी परिसरात पूरस्थिती आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेती सुद्धा पाण्याखाली गेली आहे। हत्तूर, वडकबाळ गावासह अनेक गावांमधील शेतीचं मोठं नुकसान होत आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, आपण पाहतोय विसर्ग वाढतोय आणि त्यामुळे आता सीना नदी धोक्या पातळीवर वाहते असं सांगितलं जातंय। काय अपडेट आहे? सेजल, आपण पाहिलं की खरं तर 4 दिवसांपूर्वीच सीना नदीला जो आहे तो मोठा महापूर आलेला होता आणि तो पूर ओसरतो न ओसरतो तोच पुन्हा एकदा या ठिकाणी सीना नदीमध्ये जवळपास 1,40,000 क्युसेक्स वेगाने पाणी जे आहे ते प्रवाहित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा करमाळा असेल, माढा असेल, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या 5ही तालुक्यांना पुन्हा एकदा पुराचा फटका जो आहे तो बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आपण पाहतोय, खरं तर आपण आत्ता आहोत वडकबाळ येथील या पुलावरती। सीना नदीचा हा पात्र आहे। खरं तर अतिशय उपनदी असलेली ही नदी जी आहे तिनं आता रौद्र रूप धारण केलेलं गेल्या 5 ते 6 दिवसापासून पाहायला मिळतं आणि त्याचाच फटका आपण जर पाहिलं तर संपूर्ण परिसरातील शेती जी आहे ती आता पूर्णतः पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळते। जिथवर नजर जाते तिथवर पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर अतिशय छोटी नदी असल्याचं हे सीना नदी आहे। मात्र आता या नदीला साधारणपणे सीना गोळेगाव असेल, खासापुरी आणि चांदणी या 3 मध्यम प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते सोडण्यात आलेलं आहे। कारण आपण पाहिलं की धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रात्रीच्या सत्रात पाऊस झालेला आहे। त्याचबरोबर अहिल्यानगर भागात देखील पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे या 3ही प्रकल्पातून हे पाणी जे आहे ते पुन्हा एकदा रात्रीपासूनच सोडायला सुरुवात झालेली आहे। साधारणपणे 1,40,000 क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी आता या सीना नदीमध्ये सोडलेलं आहे। त्यामुळे ही पूर्णतः या भागातली, या सीनेच्या पट्ट्यातली पूर्णतः शेती जी आहे ती मातीसह वाहून गेल्याचं देखील चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। त्याचबरोबरीनं पुन्हा एकदा पुराचा फटका या सगळ्याच अगदीच धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। तर आपण पाहतोय सीना नदीमध्ये पाण्याचा विसर्ग वाढलाय।